रोजगार सहाय्यक संघटनेचा मानणार आमच्या हक्काचं, मानणार आमच्या हक्काचं 3 ऑक्टोबर 2024 आज अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले. नेमक्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. यापूर्वीची आपण बातमी पाहिली असेल, आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून या ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या ज्या मागण्या आहेत आपण प्रशासनाच्या दालनापर्यंत पोहोचविलेल्या आहेत. पदाधिकारी माझ्यासोबत संवाद साधताना तुम्ही पाहताय. नेमकी काय मागणी आहे आणि कशा पद्धतीनं आजचं हे आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे? नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक सहाय्यक संघटना शाखा लातूर जिल्हा सचिव या नात्यानं सांगतो. 3 ऑक्टोबर 2024 जी आर आहे त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि आम्हाला अर्धा वेळ कर्मचारी म्हणून संबोधलं जातं. त्यानं आम्हाला शासनानं पूर्ण वेळची दर्जा द्यावे आणि आमच्या वैयक्तिक खात्यावर आमचं मानधन द्यावं, इतर राज्याप्रमाणे आम्हाला मानधन लागू करावं हे शासनाला आम्ही विनंती करत आहे. त्याचबरोबर याच संघटनेचे तालुका अध्यक्ष व्यंकटराव मुंडे सर माझ्यासोबत आहेत. आज दिवसभर सकाळपासून आंदोलन सुरू केलेलं आहे. तुमच्या आंदोलनाला कुणी कुणी भेटी दिल्यात आणि काय सांगितलं नेमकं? महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटना या संघटनेचा मी तालुका अध्यक्ष आहे. माझं नाव ॲडव्होकेट व्यंकट मुंडे आहे आणि आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये कामबंद आंदोलन चालू असताना लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूरमध्येच ग्राम रोजगार सहाय्यक यांचे पंचायत समितीसमोर एक दिवसीय धरणे व निदर्शने करत आहोत आणि आमच्या मागण्या या ठिकाणी या पंचायत समितीचे सभापती सूरज भैया, उपसभापती अयोध्याताई, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने साहेब यांनी भेट दिली आणि तुमच्या काय मागण्या आहेत असं त्यांनी विचारल्यानंतर आम्ही सांगितलं की दिनांक 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. अर्धवेळचे पूर्ण वेळ करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. वैयक्तिक खात्यावर आमचा पगार देण्यात यावे अशी बी आमची मागणी आहे आणि रोजगार सहाय्यकांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे. वरीलप्रमाणे आमच्या मागण्या आम्ही या नेते मंडळीसमोर मांडलेल्या आहेत आणि आज आंदोलन तहसीलदार मॅडमला निवेदन देऊन या ठिकाणी थांबलेलं आहे. पण आमचं काम बंद आंदोलन जोपर्यंत आमच्या खात्यामध्ये पगार येत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन अहमदपूरमध्ये आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. जोपर्यंत आम्हाला पगार मिळणार नाही तोपर्यंत काम चालू करणार नाही आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत. आमचं काम लवकरात लवकर शासनानं करावं, नाहीतर आम्ही दुसरं आंदोलन आम्ही छेडणार आहोत ही आम्ही तुम्हाला सांगता येते. या ठिकाणी ज्यांच्या कार्यालयासमोर तुम्ही हे उपोषण धरलेलं आहे, आंदोलन पुकारलेलं आहे, गटविकास अधिकारी त्यांनी तुमच्या या आंदोलनाची दखल घेतली का? त्यांनी भेट दिली का इथे? आणि भेट दिली असेल तर काय आश्वासन दिलं आहे? गट विकास अधिकाऱ्यांनी मध्ये बोलून घेऊन सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही जिल्हा परिषदला ताबडतोब फॅक्स करणार आहोत आणि तुमच्या मागण्या तातडीने मान्य करायला लावू असं गट विकास अधिकारी साहेबांना आम्हाला या बोलून घेऊन सांगितलेलं आहे. बरं, मागणी तुमची काय आहे त्याच्यामध्ये की तुमच्या खात्यावरती पैसे येत नाहीत, मग तुम्हाला पगार कसा मिळतो? आमचे पैसे आम्ही आमच्या सहीनं रोजगाराला पगार मिळतो त्यांच्या खात्यावर, पण आमचा पगार ग्रामपंचायतच्या खात्यावर जातो. त्याच्यामुळं आमची मूळ मागणी आहे की वैयक्तिक खात्यावर आमचे पगार द्यावा अशी आमची मागणी आहे. बरं, आता या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी तुमच्याकडे येऊन भेट दिली आहे, तुम्हाला आश्वासन दिले, मात्र अजूनही जर समजा दुर्लक्ष जर झालं तर मग काय भूमिका असेल? आम्ही जोपर्यंत आमच्या खात्यावर पगार पडणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू ठेवणार आहोत. 15 तारखेला कळाले मीटिंग मुख्यमंत्र्यांसोबत आहे. आमचा प्रश्न जर मार्गी लागला तर हे आंदोलन मिटेल, नाही मार्गी लागला तर हे आंदोलन तीव्र आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र राज्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खरंच न्याय मिळते का हे बघणं औचित्याचं ठरणार आहे का पुढे आणखी त्यांना संघर्षच करावा लागणार आहे हे पुढील भागात आपण बघूया. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. रोजगार सेवक, रोजगार सहाय्यक
तहसील कार्यालय अहमदपूर येथे 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यासाठी सकाळी 10 पासून या ठिकाणी आहेत आणि या धरणे आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि आपले मनोगत या ठिकाणी आपल्या वेदना आपण सांगितलात आणि याच्यावर लोकप्रतिनिधी प्रशासक यांनी आपल्या विचाराला मान्य केले आणि आपले निवेदन घेऊन वरील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तसा मंत्रिमंडळामध्ये आम्ही पाठवून देऊ असे त्या ठिकाणी म्हणून आमचं निवेदन स्वीकारले आणि स्वीकारून त्याची ओशी आम्हाला दिले आणि पत्रकार बंधू या ठिकाणी आले, सर्व कार्यकर्ते आलेत, आम्हाला सर्वांनी संततेचं सहकार्य केलं. आपल्या या धरणे आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी शब्दसमूहाने स्वागत करतो. आवाज बहुजनांचा.